मंडळी, वेलकम बॅक न्यू मिनी ब्लॉग. दे कांदा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि थोडंसं कढीपत्ता पण टाकलेला आहे. लाल मस्त भाजून घेतलेलं आहे आणि हे टोमॅटो 2 मिनिटं परतून घेणार आहे. मंडळी, आई वडिलांची काळजी नक्कीच घ्या. मी नेहमी सांगत आहे, दर व्हिडिओमध्ये सांगत आहे. हिंग टाकलेला आहे मी आणि हळद. मी दुसरं काही अजून टाकणार नाही. 2 मिनिटं अजून परतून घ्यायचं आहे. मंडळी, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कशी वाटली भाजी हे पण मला कमेंटमध्ये सांगा. बनवलेली बरोबर बनवली का. मी 5 मिनटं तेल सुटूस्तर फोडणीला शिजून देणार आहे. आणि हे पालक आहे, यामध्ये कोथिंबीर पण आहे, मिक्स केले मी जास्त प्रमाणात. आणि हे बघा, हरभऱ्याची सुकी भाजी आहे, माझ्या आईनं दिली होती ते. तर ते मिक्स हरभरा, कोथिंबीर आणि पालक हे 3 मिक्स भाजी बनवत आहे. मंडळी, तर पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा, स्वच्छ 2-3 पाण्याने धुत आहे मी हे भाजी. 3 पाण्याने हे चाळणीमध्ये काढायचं, म्हणजे छान पाणी निथरून जातं. आणि आता आपण फोडणी पण बघूया शिजली का. हे बघा, मस्त शिजलेली आहे, तेल सुटलेलं आहे, टोमॅटो शिजलेले आहेत. मंडळी, आता ती भाजी आपण यामध्ये घालूया आणि परतून घ्यायचं आहे. हे बघा मंडळी, एवढी खमंग लागली नाही भाजी बनवली तर मी. खरंच पालेभाजी, कोथिंबीर आणि हरभऱ्याची सुकी. 2 मिनटं परतून घ्यायचं, अजून भाजी आहे. तर हे भाजी मी अजून जे राहिलेली भाजी आहे ते अजून परत घालत आहे मध्ये. आणि मस्त 2-3 मिनिट परतून घ्यायचं. मंडळी, तर मंडळी, तुमच्या गावाकडून तुमची आई तुम्हाला देते का हरभऱ्याची भाजी? माझी आईनं मला दिलं होतं, माझा मुलगा गेला होता ना गावी, तर दिलं होतं. मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. हे बघा, मी गॅस बारीक केलेला आहे. फास्ट गॅस नाही करायचं, नाहीतर शेंगदाणे आतून कच्चे राहतात. आणि जर गॅस फास्ट झाला की वरून भाजल्यासारखं दिसतं आणि आतून कच्चंच राहतं. म्हणून मंद आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचं. हे बघा, दरदरा मी वाटून घेतलेले आहे, जाडसर. बघू शकता, जाडसरच पालेभाजीमध्ये छान लागते, हरभऱ्याच्या भाजीमध्ये. बारीक नाही हे करायचं. आता मी हे त्यामध्ये घालणार आहे. मंडळी, यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही. पालेभाजी घातलं तर त्याचंच पाणी सुटत आहे. तर मंडळी, हे बघा, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता किती छान दिसत आहे, हिरवीगार. आणि हरभऱ्याची भाजी ज्वारीची भाकरी बरोबर ह्याला खाऊ शकता तुम्ही, भाताबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकता. एवढी खमंग टेस्टी लागते ना मंडळी. अशी बनवून बघा तुमच्याकडे जर असली तर. आता याला पाणी सुकूस तर मी शिजू दिलं आहे. इकडे मी ज्वारीची भाकरी बनवत आहे. मंडळी, तर ज्वारीची भाकरी बरोबर जास्त बरं वाटते मला, म्हणून मी बनवत आहे. तर या मंडळी, तुम्ही खायला ज्वारीची भाकरी आणि हरभऱ्याची पालक मिक्स भाजी केलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ, भाजी कशी बनवली, काही चुकलं असेल का माझं व्हिडिओ भाजी बनवताना, ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर मिरच्या मी घातल्या जास्त, कारण आमच्या इथं जास्त मिरच्या खातात म्हणून घातल्या. तुम्हाला जर मिरच्या कमी घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता. हिरवी मिरची मी जास्त घातलेली, तिखटच आवडतं म्हणून. हे बघा, रेडी आहे खायला भाजी हरभऱ्याची. आणि हे बघा, ज्वारीची भाकरी. या मंडळी जेवायला. कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा व्हिडिओ वाटला नक्कीच सांगा. तर या जेवायला. हे मी आता देणार आहे माझ्या मुलाला जेवायला, वाढत आहे ताट. तर हे बघा, मी दुसरं काही ताटात सजवलं नाही, कांदा हे सगळं, कारण त्याला आवडत नाही म्हणून. तर मी आता हे ताट त्याला देत आहे. तर कसं बनवलं नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. परत मी इकडे भाकरी बनवत आहे आमच्यासाठी. आई वडिलांची काळजी नक्कीच घ्या मंडळी. आणि
माझ्या मराठी भाषेत काही जरी चुकलं असेल तर मला माफ करा, पण प्रयत्न करेन मी स्पष्ट मराठी बोलेन. तर बाय बाय, टेक केअर मंडळी. माझी भाषा जर काही चुकलं असेल तर परत सॉरी, माफी. मंडळी कसं टम्म फुगली ज्वारीची भाकरी बघू शकता. ज्वारीची भाकरी तुम्हाला बनवायची असेल तर लोखंडाच्या तव्यावरच बनवावी, कारण त्याच्यावर खूप मस्त शिजते पण आणि चांगलं पण असतं. आपल्या शरीरासाठी लोखंडावर जेवण बनवलेलं, चपात्या असो किंवा ज्वारीची भाकरी असो, लोखंडाच्या तव्यावर